नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज 5 असे व्यवसाय सांगणार आहोत शेतीले जोडधंदे. ते तुम्ही आहे का नाही गावात राहून आहे का नाही लाखो रुपये कमावू शकता ते व्यवसाय करून. तर मित्रांनो चला मी व्हिडिओकडे सुरू करतो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला समजेल कोणचा व्यवसाय बेस्ट आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया व्यवसायाकडे. तर मित्रांनो पहिला व्यवसाय आहे ते आपला शेळीपालन. शेळीपालन असा व्यवसाय आहे, तुम्ही गावात राहून आहे का नाही जर तुम्हाला जर चाराची इच्छा नसली तुम्ही आहे का रोजदार राहून बी आहे का नाही तुम्ही चारू शकता ते बकऱ्या. आणि एक शेळी आहे का तुम्हाला सांगतो 4 पिल्ले देते. 4 पिल्ले आहे का नाही 4 पिल्ले अधिक आहे का नाही 9 महिन्यानं एका वर्षातनी आहे का नाही जंदाले येते. ते पण 1-2 पिल्ले देते. म्हणजे याचं उत्पन्न शेळीचं उत्पन्न आहे का नाही सगळ्या व्यवसायापेक्षा शेळीचं उत्पन्न बेस्ट आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो गावातनी जर असाल तुम्ही तर शेळीपालन याचा व्यवसाय करा. एक नंबर बेस्ट व्यवसाय आहे. तुम्ही आहे का नाही कुठं मी सर्च मारून पण कोणाला विचारा, शेळीपालनचा व्यवसाय कधीच मागे येणार नाही, कोण्या धंद्याला ऐकणार नाही. शेळीपालनचा असा धंदा आहे गावात राहून की ते कोण्या धंद्याला ऐकणार नाही. तर मित्रांनो हे बेस्ट व्यवसाय आहे. दुसरा व्यवसाय आहे ते आपला कुक्कुटपालन बी असा एक व्यवसाय आहे की तुम्हाला आहे का त्याच्यावर सबसिडी भेटते, चांगली सबसिडी 75% सबसिडी भेटते आणि म्हणून आहे का ते टाकायला पुरते. आणि कंपनी तुम्हाला सांगतो कंपनी बिन करून देते. याचा तुम्ही आहे का प्रोसेस पहा, त्याचा कंपनी टाकून देते तुम्हाला कुक्कुटपालनचं. आणि त्याचा बिन प्रॉफिट आहे का तुम्हाला सांगतो महिन्याचा आहे का 30,000पासून स्टार्ट होते, लाखो रुपयाचं प्रॉफिट होते. अनुभव कमी जर असला ना तर तुम्ही अनुभव घ्या, एखाद्यापाशी जा अनुभव घ्यासाठी, परीक्षण करण्यासाठी आणि त्याचा व्यवसाय आहे का तुम्ही टाका. तुम्हाला मजाक नाही सांगत मित्रांनो, आमच्या इथे एका जणांना आहे का नाही 1,00,000-1.5 लाख रुपये महिना पडला कुक्कुटपालनावर. तर तुम्हाला पण ही व्यवसाय करायचा असेल ना अतिशय एक नंबर व्यवसाय आहे कुक्कुटपालनचा. तुम्ही त्याचा प्रोसेस पूर्ण पहा, ऑनलाईन बी पहा, त्याचं सबसिडी भेटते. एक नंबर सरकार सबसिडी देते आणि ते कुक्कुटपालन आहे का व्यवसाय टाका. तुम्हाला काही करायची गरज नाही, 2 वर्कर लावायचे आणि बस निकाल तेच करते. वर्करले जायत ना पैसे कमी उरेत ना, पहिल्यांदा कमी पैसे प्रॉफिट येईल आहे का नाही. म्हणजे मेहनत करू नका पहिल्यांदा करसाल तुम्ही थकून जाता आधीच. तुम्ही आहे का नाही पहिले तुमचं माइंड प्लॅन करा आणि तेव्हा ते व्यवसाय टाका. त्याच्यानंतर येते मित्रांनो तिसरा व्यवसाय येते मित्रांनो तिसरा व्यवसाय हा आपला दूध व्यवसाय आहे का नाही. तुम्ही म्हैस घेतल्यापेक्षा आहे का नाही तुम्ही गाई घ्या. म्हैसी पण घेऊ शकता आणि गाई पण घेऊ शकता. गाई आहे का जर्सी गाई घ्या तुम्ही, नाही तर एच-एफ गाई घ्या. त्याच्यातनी आहे का तुम्हाला आहे का नाही फॅट कमी लागते एच-एफ गाईतनी, पण प्रॉफिट आहे का नाही चांगला येते. आणि त्याला तुम्हाला सांगू जास्त मेंटेनन्स लागत नाही त्या गाईले, एच-एफ गाईले. आणि जर आपण म्हशी जर घेतो म्हटलं तर गावरान म्हशी आहे का 3 किंवा 4 लिटर देते, नाही 3 लिटर देते. मुर्रा जर घेतो म्हटलं 5-6 देते, पण त्याचं मेंटेनन्स लय आहे. त्याला ढेप चार लागते, तेव्हा घट दूध देते, तेव्हा फॅट लागते. तर मित्रांनो आणि दूध व्यवसाय जर करसाल तर त्याच्यावर बी लोन भेटते तुम्हाला. सबसिडी तर कमी प्रमाणात भेटूच नाही शकत, लोन भेटू शकते तुम्हाला त्याच्यावर. तर मित्रांनो तुम्ही हे का नाही हे पण व्यवसाय असा आहे, दूध व्यवसाय बिझनेस आहे, वाढत्याचा बिझनेस आहे, करोडो रुपयाचा बिझनेस आहे. तुम्ही स्टार्ट करा, लाखो रुपयातून करोडो रुपये लोक थांबत नाही. हे बिझनेस एक नंबर बिझनेस आहे दूध व्यवसायाचा. तर तुम्हाला जर गावात राहून जर दूध व्यवसाय करायचा असेल ना तुमच्यासाठी, तुम्हाला हे का नाही जर चालू करायचं तर स्वतः एका म्हशीपासून स्टार्ट करावं लागते, स्वतः मेहनत करावं लागते. जर वर्करनं म्हणजे माणसाकडून जर काम करून घ्यायचं असं तर तुम्हाला आहे का नाही 2 माणसं कामावर लावावं लागेल आणि 10 म्हशी आहे का नाही आणावं लागेल. तेव्हा तुम्हाला पुरते त्याच्यातनी माणसं ठेवाले. त्याच्यातनी तेव्हा प्रॉफिट बी आहे, चांगले कमी पैसे उरते, पण मेहनत तुम्हाला करावं लागत नाही. तसं मग वाढता आहे का 10च्या 20 करा, 20च्या 40 करा, असं त्याच्यातनी आहे का नाही वाढून आहे का नाही तुम्ही प्रॉफिट करू शकता. तर मित्रांनो त्याच्यानंतर येते मित्रांनो चौथा आपला येते मशरूम आहे का नाही. असं पीक आहे आणि असं प्रॉफिट म्हणजे चांगलं प्रॉफिट आहे मशरूमच्या पिकात. नाही तुम्हाला सांगतो मशरूमचे जास्त आहे का नाही त्याला जागा पाहिजे नाही. मशरूमच्या व्यवसायाला जास्त जागा पाहिजे नाही. चांगली तरी लय मोठे जसा जेवढा कोटा असते आपला 10 म्हशीचा 20 म्हशीचा, तसे आहे का नाही आपल्याला जागा पाहिजे मशरूमच्या शेतीसाठी. आणि
ते पण व्यवसाय मशरूम शेतीचा व्यवसाय बेस्ट आहे. तुम्हाला आहे का नाही पहिले आहे का नाही मार्केट बनवावं लागते. मार्केट बनवून आहे का नाही तुमचा व्यवसाय एवढा चालते. तुमचं कॉलवर आहे का नाही फोन कॉलवर आहे का नाही तुमचा बिझनेस चालते, म्हणजे चालते 100% गॅरंटीनं. आणि एक पाकिट आहे का 100-150 रुपयाचं पाकिट खपते ते मशरूमचं. त्याच्यातनी बी व्हेरायटी राहते मशरूमच्या याच्यातनी, वेगवेगळ्या व्हेरायटी राहते. त्याच्यात तुम्ही आहे का नाही प्रशिक्षण घेतलं तुम्ही त्या व्यवसायाचं, तुम्हाला सगळा अनुभव येऊन जाते. आणि त्याच्यातनी बी नाही का नाही मित्रांनो लाखो रुपयाची कमाई आहे. महिन्याचे तुम्ही लाखो छापू शकता. मार्केट बनवलं ना तुम्हाला ऑर्डर आहे का नाही जिल्ह्याहून तालुक्याहून ऑर्डर येते मोठ्या मोठ्या. तर तुम्ही आहे का नाही हे पण व्यवसाय करू शकता मित्रांनो. हे पण एक बेस्ट व्यवसाय आहे मशरूमचा. तर त्याच्यानंतर आपल्याला येते लास्ट व्यवसाय आपला. लास्ट व्यवसाय तर मित्रांनो तुम्ही आहे का नाही हे व्यवसाय आहे का नाही मच्छीपालन व्यवसाय. लास्ट व्यवसायमधले आपला मच्छीपालन व्यवसाय. मच्छीपालन व्यवसाय असा एक व्यवसाय ते आहे का नाही तुम्हाला त्या मच्छीपालनचं 1000 पील भेटते. 1000 पीलचे लाखो करोडो पील होते मच्छीचे. पील आणा आणि पील आणून आहे का नाही तुम्ही आहे का नाही मार्केट त्याचं आहे का नाही